मला सांगा स्वयंपाकघरात काय करणार आहेत? स्वयंपाकघरात आज मी आमची पारंपरिक जळगावची गरमाई रोटी. गरमाई रोटी. रोटी त्यात जो मसाला वगैरे आहे ना तो ना म्हणजे औषधी युक्त आहे आणि टेस्टी पण आहे. बर. तो जर तुम्ही एक पोळी सकाळी खाल्ली छोटी हा. तर दिवसभर तुम्ही बाहेरचं किती अन्न कार्यक्रम सेट. अगदी सेट. आज आपल्याला अस्सल खानदेशी काहीतरी खायला मिळणार आहे, गरमाई रोटी. तर आपण लगेच स्वयंपाकघरात जाऊया, गरमाई रोटीची कृती करूया. ललिता माऊली इथे आलेल्या आहेत आपल्या स्वयंपाकघरात. गरमाई रोटी आपल्याला खानदेशी स्पेशल करायची आहे, बरोबर? हो. चला, लागणारं साहित्य काय ते आम्हाला सांगा. 5 ग्रॅम दालचिनी, हो 5 ग्रॅम लवंग, 5 ग्रॅम कोरांजन, हो. अर्ध जायफळ, 5 ग्रॅम मिरी, बर. थोडेसे 4-5 हिरवी वेलची, थोडी मसाला वेलची, लेंडी पिंपळी, पान पिंपळी, गाठी पिंपळी, सुंठ किंवा सुंठ पावडर 5 ग्रॅम. असं सर्व साहित्य 5-5 ग्रॅम आहे. बरं. 1 छोटा चमचा हळद. ठीक आहे. इकडे आणि लसूण आहे. हा चटणीसाठी शेंगदाणे, खोबरं, लाल मिरची थोडी भाजून घ्यायची आणि लसूण. बर. कणिक भिजवण्यासाठी दूध, हो. कणिक, बारीक सुजी, बर. तूप. बरं. हे आपल्याला वरच्या पारीसाठी लागेल. ठीक आहे, ठीक आहे. आणि मीठ. पुरणपोळी सारखे आणि मीठ. बर, ठीक आहे. सगळे म्हणजे सगळे आयुर्वेदामध्ये जे आयुर्वेदामध्ये मसाल्याचे सांगितले पदार्थ आहे. सांगितलेले आहेत हो, ते आणि सगळे हे आहेत. तुम्हाला पावसाळ्यातही उपयोगी पडतील, हिवाळ्यातही आणि हा. उन्हाळ्यातही. बरं, गरमाई रोटीमध्ये गोडवा सुद्धा असतो ना? गोडवा असतो. मग इथं साखर किंवा गुळ कुठे आहे? टेन्शन नाही घ्यायचं, गुळ तुम्हाला आम्ही देणार आहोत. पावक जॅगरी पावडर आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर मी ती आता घेऊन येतो, बरं. मग आपण कृतीकडे बोलूया. चालेल. चला. पावकची गुळ पावडर आपण वापरूया. आता ललिता काकू फार वेळ न दवडता कृतीकडे बोलूया. पहिल्यांदा काय करायचंय? मला पहिल्यांदा आपण कणिक घेऊ. किती? 5-6 चमचे. 5-6 चमचे कणिक आणि त्यात आपण 1 चमचा रवा. कारण याच्यामुळे काय होतं, खुसखुशीतपणा येतो हा. पोळीला. आणि थोडस तूप घालूया. चिमूटभर मीठ घाला. हे आपण पाण्यात न भिजवता दुधात भिजवू. कारण दुधात भिजवल्यामुळे ही पोळी ना खूप दिवस टिकते. म्हणजे तुम्ही दशम्यांसारखी तुम्ही ही अगदी गरमही एन्जॉय करू शकतात. मला या पदार्थाचं नाव फार आवडलं, गरमाई रोटी. अगदी नॅचरल नाव आहे त्याचं. आणि ते म्हणजे कोणी ठेवलं माहिती नाही, खूप जुनं नाव आहे. ये गरमाई गरमाई क्या है? गरमाई थंडाई देते. अच्छा, असं आहे होय. थोडस आपलं पुरणपोळी असते ना त्या टाईप भिजवून घ्यायचं. मला एक सांगा, असा कुठला ठराविक सण वार आहे का जेव्हा ही पोळी केली जाते? नाही, ही तर म्हणजे पावसाळ्यात, कारण आमचा भाग काय शेतकरी लोकांचा आहे. सतत शेतात जातात, पावसात कामं करतात. घरी आल्यावर मग पूर्वीचे दिवस होते, त्यांना काही फारसं काही अवेलेबल नव्हतं. त्याच्यामुळे ही खूप प्रचलित आहे आमच्याकडे. आता काय पुढे? आता आपण हिला 10 मिनिट आराम करायचा. तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊया. ठीक आहे.